नमस्कार, माझे नाव विद्या चव्हाण। मी शब्दरत्न अकॅडमीचे आभार मानणार आहे आज की आज मी इथे येऊन चांगल्या प्रकारे चांगली वक्ता झाले म्हणून मी कृष्णा घुले सरांचे सर्वप्रथम आभार मानते। ज्यावेळेस मी इथे आले, इथे यायच्या आधी मी सरांना कॉल केला होता की सर मला भाषण शिकायचं आहे, चांगला वक्ता बनायचं आहे। तर मी सरांना बोलले तर सर मला बोलले की ठीक आहे, तुम्ही ॲडमिशन घ्या आणि 11 दिवसात मी तुम्हाला चांगला वक्ता बनवून टाकेल। मला थोडासा प्रश्नच निर्माण झाला होता मनामध्ये की 11 दिवसात मी कशी वक्ता बनणार। तर मी सरांना परत फोन केला, म्हटलं सर मी 11 दिवसात कशी वक्ता बनणार। सर बोलले की मॅडम तुम्ही या, मी तुम्हाला 11 दिवसात चांगले वक्ता बनवतो। मी विचार केला 3 वर्षामध्ये आपली डिग्री कंप्लीट होत नाही, मी चांगली 11 दिवसात वक्ता कशी बनणार। तर मी डिसाईड केलं की मला भाषण कौशल्यामध्ये गेलंच पाहिजे, शब्दरत्न अकॅडमी जॉईन केलीच पाहिजे आणि मला भाषण शिकायचंच आहे। कारण की मी ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये भाषण हे खूप महत्त्वाचं आहे। जसे की बरेच कॉलेजमध्ये स्कूलमध्ये आम्ही व्हिजिट करत असतो, त्या दरम्यान बरेच विद्यार्थी आम्हाला विचारतात की तुम्ही इथपर्यंत कसे आलात। मोटिवेट करण्यासाठी ते आमच्याशी बऱ्याच वेळेस टॉकिंग करत असतात, पण त्यांना बोलायचं म्हटलं तर विचार करून बोलावं लागायचा। म्हणून खूप शोधत होते भाषण कौशल्य कुठं शिकायला मिळेल म्हणून। मग 8 वर्षाच्या नंतर मला आपल्याच औरंगाबादमध्ये शब्दरत्न अकॅडमीचं नाव माहिती झालं माझ्या मित्रामुळे आणि मी इथे फायनली ॲडमिशन घेऊन क्लास करायला लागले। आज माझा शेवटचा दिवस आहे क्लासचा आणि तुम्हाला तर माझ्या बोलण्यावरून कळालंच असेल माझा 11वा दिवस आहे आणि मी खूप छान प्रकारे भाषण करते आहे आणि मी सगळ्यांसमोर असं बोलू शकते। माझ्याकडे शब्दाचा साठा भरपूर आहे, पण तो मला मांडता येत नव्हता। मी इथं आल्यापासनं मला शब्दाचा साठा कसा यूज करायचा, वाचन, अनुभव, सगळ्या गोष्टी आपण व्यक्त करू शकतो, आपल्या मनातलं सगळ्यांना सांगू शकतो, सगळ्यांना आपण मोटिवेट करू शकतो, सगळ्यांचा माइंड डायव्हर्ट करू शकतो आणि माइंड फ्रेश करू शकतो, एवढी क्वालिटी आहे आपल्यामध्ये। पण काय, प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी एक गुरु लागतोच ना। आपल्याला शिकायचं म्हटलं तर सहजासहजी आपण काय स्वतःहूनच प्रत्येक गोष्टी शिकत नसतो। ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपली आई आपल्याला लहानचं मोठं करते, तेव्हाच आपण ही दुनिया बघत असतो। तसंच मी इथे आल्याच्या नंतर मला तर बिलकुल नॉलेज नव्हतं की भाषणाचा पण क्लास असतो वगैरे वगैरे, पण मग मला मिळाला तर मी इथे आले आणि मला कृष्णा घुले सरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आज मी चांगल्या प्रकारे भाषण करते आहे। तुम्हाला सगळ्यांना माझ्या बोलण्यावरून तर कळलंच असेल की मी किती छान भाषण करते आहे। मी यानंतर कुठे पण भाषण केलं ना तर चांगल्या प्रकारे भाषण करेल, एवढी माझ्यात कला आलेली आहे। आणि हे भाषण जसा लाईफमध्ये पैसा महत्त्वाचा आहे तसंच तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल तर भाषण पण खूप महत्त्वाचं आहे। एवढंच बोलते आणि सरांचे आभार मानते की सर तुम्ही मला इथं ॲडमिशन दिले आणि तुम्ही चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू, धन्यवाद सर।